महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला एक निस्वार्थी योद्धा लाभला आहे, जो समाजाची बाजू लावून धरण्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाजाचं चांगलं व्हावं यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. उन्हातानात घामात भिजून आपल्या मागण्यांसाठी लढणारा योद्धा, दिवस रात्र झटून आपल्या समाजासाठी आवाज उठवणारा योद्धा, उपाशी तापाशी राहून स्वतःचा जीव धोक्यात घालून सरकारशी भांडणारा योद्धा, माझा जीव गेला तरी चालेल पण मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर घुमवणारा योद्धा मनोज जरांगे पाटील. अभिमान वाटावा असा जीवन प्रवास, कौतुक वाटावं अशी जिद्द, महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला एका छताखाली एकत्र आणण्याची किमया मनोज जरांगे पाटील यांनी घडवून आणली आहे. आजपर्यंत 96-92 वादात मराठा समाज अडकून पडला होता. राज्यातील काही प्रस्थापित मोठी घराणी सर्वसामान्य मराठा समाजाचं काहीच चालू देत नव्हते, सर्वसामान्य मराठा समाजासाठी काहीच करत नव्हते आणि संपूर्ण मराठा समाजाला एकत्रही येऊ देत नव्हते. पण आता काळ बदलला आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा आपला लढा लढण्यासाठी एक हिरा भेटला आहे, जो खरोखरच खूप ग्रेट आणि खूप अनमोल हिरा आहे. आज संपूर्ण मराठा समाजात मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे एकत्व आले आहे. आपल्याच भावा बांधवांबद्दल आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला आहे. राज ठाकरेंसारखी नेते मंडळी जाहीरपणे म्हणत होती की मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही, मराठा समाजाला आरक्षण देताच येत नाही, आणि हीच भाषा संपूर्ण महाराष्ट्र बोलत होता. कधी कधी तर स्वतः मराठा समाजातील माणसं सुद्धा म्हणायची, आपल्याला आरक्षण मिळणं खूपच अवघड आहे. मराठा समाजाला आरक्षण तर मिळवायचं होतं, पण सगळ्यांचा आत्मविश्वास ढासळला होता, सगळ्यांचं खच्चीकरण झालं होतं. कदाचित आरक्षण मिळणं आपल्या नशिबातच नाही असं काहींना वाटायचं. संपूर्ण समाज मनातून खचला होता. सगळ्यांची व्यथा हीच होती की आरक्षण मिळवायचं आहे, पण ते कसं मिळवावं, कशा पद्धतीने मिळवावं हे कुणालाच उमजत नव्हतं. कायद्याला जाणणारे मराठा समाजातील वकील सुद्धा गुडघ्यावर आले होते, कारण यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण न्यायालयीन लढाईमध्ये संपलं होतं, कोर्टाने खारिज केलं होतं. पण अशाच खचलेल्या अवस्थेत समाज पूर्णपणे खचलेला असताना, आपला आत्मविश्वास गमावून बसलेला असताना मराठा समाजाच्या कानावर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाची माहिती पोचली. या आंदोलनात मराठा समाज उपोषण करत आहे हे मराठा समाजाला समजलं. मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाचा लढा देत आहेत हे संपूर्ण समाजाला समजलं, आणि मराठा समाजाला या आंदोलनानं एक प्रेरणा मिळाली. मराठा समाजाचं धाडस वाढलं. अन्नाचा एकही घास न खाता मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी जे केलं त्यानं संपूर्ण समाजाचे डोळे पाणावले. सर्वांना त्यांच्या जीवाची काळजी वाटू लागली. कुणीतरी आपल्या मागण्या पुढे नेण्याचं काम करत होतं. स्वतः उपाशी राहून आपला जीव धोक्यात घालून संपूर्ण समाजासाठी कुणीतरी लढत होतं. ही गोष्ट समाजाला अभिमान वाटणारी होती आणि प्रस्थापित मराठा समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. हळूहळू मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला लोकप्रियता मिळू लागली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे आकर्षित होऊ लागला. हळूहळू मराठा समाजातील तरुण आंदोलनात उतरू लागले. जागोजागी, गावागावात, तालुक्यामध्ये, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उपोषणं सुरू झाली. कुठे स्कॅन्डल मार्च, कुठे गाव बंद, कुठे तालुका बंद, कुठे जिल्हा बंद करून अंतरवाली सराटीमधील पोलिसांनी केलेल्या निर्घृण लाठीचार्जचा मराठा समाजानं निषेध नोंदवला. राज्यभरातला मराठा समाज एकत्र येतो हे बघून सरकारने 2 पावलं पुढे येत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची योग्य दखल घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आपलं शिष्टमंडळ पाठवणं सुरू केलं.
शिष्टमंडळ सरकारचा निरोप घेऊन येऊ लागलं व मनोज जरांगे समाजाच्या मागण्या मांडू लागले. पहिल्या टप्प्यातील आंदोलन यशस्वी झालं. हे आंदोलन मराठा समाजासाठी आनंदाची बातमी घेऊन आलं होतं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोहोचले आणि मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्या. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आणि मराठा समाजातील जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शासनाने शिंदे समिती स्थापित केली. ही समिती आधी हैदराबादला गेली. त्यांनी तिथल्या निजामकालीन मराठा कुणबी नोंदी शोधल्या. त्यांना तिथं नोंदी सापडल्या. त्यानंतर समितीनं महाराष्ट्र राज्यात नोंदी शोधणं सुरू केलं. त्यासाठी आधी मराठवाडा निवडला. पण हे सगळं सुरू झालं की महाराष्ट्र राज्य सरकारमधील अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना हे सगळं पटलं नाही. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी विरोध केला आणि सुरू झाला मराठा व ओबीसी संघर्ष. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत गेला. मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर महाराष्ट्र राज्यात आपले दौरे सुरू केले आणि समस्त मराठा बांधवांशी चर्चा केली. गावागावात जाऊन, प्रत्येक तालुक्यात जाऊन मराठा क्रांती मोर्चाला सोबत घेऊन आपल्या मागण्या, आपलं आंदोलन याविषयी सविस्तरपणे आपल्या माणसांसोबत चर्चा केली. मराठा समाजातील सर्व माणसांसोबत चर्चा केली. मराठा समाजातील सर्व माणसांना आपली भूमिका समजावून सांगितली. त्यासाठी त्यांना 30 ते 40 दिवसांचा वेळ मिळाला आणि या मधल्या काळात पुन्हा लाखो मराठा तरुण मनोज जरांगे यांच्या सोबत जोडले गेले. जरांगे पाटील यांचं बळ वाढलं. पुढे जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आणि पुन्हा आंदोलन सुरू झालं. पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि पुन्हा एकदा सुरू झाला उपोषणाचा संघर्ष आणि हळहळला संपूर्ण मराठा समाज. काळजीत पडला संपूर्ण मराठा समाज. आपल्या योद्ध्याला काही होऊ नये यासाठी संपूर्ण समाज हळहळू लागला. पुन्हा एकदा संपूर्ण मराठा समाजानं आंदोलन हातात घेतलं. पुन्हा एकदा उपोषण सुरू झाली. पुन्हा एकदा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळत होती. त्यात त्यांना आत्मविश्वास वाढावा यासाठी मराठा समाजानं स्कॅन्डल मार्च काढले. तालुक्यात उपोषण सुरू केली. धरणे धरले. अशा प्रकारे पाठिंबा देऊन मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं. मराठा समाजातील माय बहिणींच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. मनोज जरांगे पाटील यांना चांगल्या रीतीनं पाठिंबा देण्यात समाज यशस्वी झाला. उपोषण जसजसं पुढे सरकू लागलं तसतसं मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जास्त खालावू लागली. मग मात्र समाजाचा संयमच सुटायला लागला. समाजाला समजना की काय केलं पाहिजे, कारण समाजाला काळजी लागू लागली ती मनोज जरांगे पाटील यांची. पण तेवढ्याच सरकारनं मागण्या मान्य केल्या आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील जिंकले. आता सरकारनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला आमंत्रण दिलं. शिंदे समिती संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधू लागली. अशात मग काहींनी 96 कुळी व 92 कुळी पुन्हा वाद सुरू केला. कारण काही जणांचं म्हणणं होतं की 96 कुळी मराठ्यांना कुणबी दाखल्याची गरज नाही, आरक्षणाची गरज नाही. त्यासाठी सगळ्यात पुढे आले ते सर्वप्रथम नारायण राणे. त्यांनी विष पेरण्याचं काम केलं, पण त्यांची डाळ शिजली नाही. मराठा समाजानं नारायण राणे यांना भीक घातली नाही. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू, अशी भूमिका संपूर्ण मराठा समाजाने घेतली. आरक्षणाचा हा लढा 96 कुळी व 92 कुळी यांच्यात नसून गरजवंत सर्वसामान्य मराठ्यांचा हा लढा आहे, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आणि हा वाद शांत झाला. पण खरी लढाई सुरू झाली ती मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ यांच्यामध्ये. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने शिंदे समिती स्थापन केली व शिंदे समितीनं राज्यभरात कुणबी दाखले शोधले, ज्यामध्ये 50 लाखांच्या आसपास कुणबी दाखले सापडले. ही गोष्ट छगन भुजबळ यांना सहन झाली नाही. भुजबळ रागाला गेले. त्यांनी विरोध करणं सुरू केलं. त्यांनी काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ देणार नाही असा पवित्रा घेतला, तशी घोषणा केली. पुढे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ओबीसी बांधवांना हाक दिली. संपूर्ण ओबीसी समाजाला त्यांनी उठवून बसवलं. त्यांनी ओबीसी समाजाला म्हटलं की आता जर मराठा समाज यामध्ये शिरला तर पुढे अडचणी येतील. बाबांनो, सगळं विसरा आणि मनोज जरांगे पाटील यांचा विरोध करा.
पण यातून चित्र उलट झालं. भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांचा विरोध केला, त्यासाठी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, जालन्यामध्ये सभा घेतली, मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एकेरी भाषेत टीका केली. यातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातला मराठा समाज दुखावला गेला. गावागावात मराठा समाजाने लावलेले पुढाऱ्यांना गावबंदीचे बॅनर भुजबळांनी काढायला लावले आणि तसे बॅनर काढायला पोलिसांना सांगितलं. त्यामुळे मात्र मराठा समाज विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात राज्यभर सुरू झाला आणि आजही सुरूच आहे. छगन भुजबळ यांच्या पाठीमागे दस्तूर खुद्द अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांची ताकद आहे की काय, अशी शंका मराठा समाजाला येत आहे. कारण भुजबळ सरकारमध्ये राहून मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांचा बाहेर रस्त्यांवरती जाहीर कार्यक्रमांमध्ये विरोध करतात. मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकेरी भाषेत टीका करतात. पण भुजबळांनी कितीही आदळआपट केली तरी भुजबळ ही लढाई हरले आहेत. कारण 50 लाखांच्या आसपास महाराष्ट्र राज्यात कुणबी दाखले सापडले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे स्थापन झालेल्या शिंदे समितीने मराठ्यांच्या कुणबी नोंदी 50 लाखांच्या आसपास शोधल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि ही लढाई आरक्षण मिळवण्याचं हे महायुद्ध मराठा समाजानं जिंकल्यात जमा आहे. सरकारने अनेक प्रयत्न करून मनोज जरांगे यांना अडकवण्याचा खूप डाव साधला, खूप प्रयत्न केले, खूप स्वप्न बघितलं, पण हे स्वप्न पूर्ण झालं नाही. सरकारला यात यश आले नाही. मराठा समाजाचा हा योद्धा निष्कलंक बनवून मराठा समाजासाठी लढतच राहिला आणि त्यामुळेच मराठा समाज हा आनंदाचा दिवस आज बघत आहे. यापूर्वी सुद्धा आरक्षण मिळवण्यासाठी अनेक लढाया झाल्या, पण नेहमी प्रत्येक लढाईत मराठा समाज पराभूत होत राहिला. पण आता मराठा समाज ही लढाई जिंकला आहे आणि लढाई पूर्णपणे जिंकण्याच्या अवस्थेत आहे. आज संपूर्ण समाजाला, संपूर्ण महाराष्ट्र राज्याला मनोज जरांगे पाटील यांचा अभिमान वाटतोय. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या लढ्याबद्दल आज सगळा समाज त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकतोय. या माणसानं मराठा समाजाला एकत्र केलं. या माणसानं मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा घुमवला. या सदीत मराठा समाजाला हा योद्धा लाभला आहे. हा योद्धा मराठा समाजात जन्मून मराठा समाजाला जिंकण्यासाठी लढला आहे आणि आजही लढत आहे. पूर्वी ही लढाई खूप अवघड वाटायची, खूप अशक्य वाटायची. मराठा आरक्षणाची लढाई म्हटलं की जिंकण्याची शक्यताच नसायची. पण मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. पिढ्यानपिढ्या येत राहतील, पण 2023 या वर्षात मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजासाठी जे केलं ते कुणीही विसरू शकणार नाही. आपल्या खमक्या आवाजानं त्यांनी सरकारला गुडघ्यावर आणलं. जशास तसं उत्तर देऊन छगन भुजबळ यांना नमवलं. गटातटात विस्कटलेल्या आपल्या मराठा समाजाला एका छताखाली एकत्र आणलं. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या सभा घेऊन दाखवल्या. जे राजकारण्यांना शक्य झालं नाही, संपूर्ण जिंदगीवर जमलं नाही, ते सर्व एका सर्वसामान्य आंदोलकाने करून दाखवलं. यातून एक गोष्ट सिद्ध होते की जो समाजासाठी निस्वार्थपणे काम करतो, समाजाची निस्वार्थपणे सेवा करतो, त्याला समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. अशा योद्ध्यांना समाज साथ देतो. आज मनोज जरांगे पाटलांची सभा म्हटलं की माणसं दिवस बघत नाहीत, रात्र बघत नाहीत, हातातलं काम सोडून या सभांमध्ये सहभागी होतात. संपूर्ण देशानं दखल घ्यावी असं आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं व्यक्तिमत्व बनलं आहे. एक आंदोलक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी तसं करून दाखवलं आहे. आपल्या लढ्यावर ठाम राहून संपूर्ण समाजाला जिंकवणाऱ्या या योद्ध्याला मनापासून सलाम. शेकडो वर्षानंतर समाजाला असे योद्धे मिळत असतात. शेकडो वर्षानंतर असा योद्धा महाराष्ट्रातील मराठा समाजाला भेटला आहे. मराठा समाजाला असे योद्धे यापुढेही भेटत राहतील. या पाठीमागच्या काळातही भेटले होतेच, परंतु आरक्षणाची ही लढाई अत्यंत भावनिक आणि अत्यंत जिव्हाळीची होती. अशा या लढाईत कसं जिंकावं हे समाजाला समजत नसताना मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने समाजाला दिशा मिळाली, समाजाला एक आरसा दिसला. त्यानुसार समाजात चालत आहे आणि त्यानुसार ही आरक्षणाची लढाई सहज आणि सोपी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आम्हाला आपलं प्रेम नक्की द्या. चॅनल सबस्क्राईब नक्की करा.
आणि आमचे सर्व व्हिडिओ वेळ काढून आवर्जून पहा हीच विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.